Welcome to Scholarship Guidance Center. I am Anil Joshi sir and today's topic is Calendar Part 2. आपण मागच्या लेक्चरमध्ये काय बघितलं? An ordinary year has how many days? 365 days and leap year has 366 days. Okay, that is ordinary year has one odd day and leap year has two odd day. Okay, now we have to remember months having same days and days. म्हणजे असे मंथ की ज्याचे डेट काय असतात आणि डेज सेम असतात. डेज म्हणजे कळतं संडे मंडे आणि डेट पण त्याच तारखेला येणार. कळलं का? ऑर्डिनरी इयर मध्ये म्हणजे जे लीप इयर नाहीये त्याच्यामध्ये बघा जानेवारी आणि ऑक्टोबर सेम टू सेम येतात. म्हणजे काय बघा, 1 जानेवारीला जर का मंडे असेल तर 1 ऑक्टोबरला पण काय असणार आहे? मंडेच असणार आहे. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्यानंतर फेब्रुवारी, मार्च आणि नोव्हेंबर यामध्ये पण डेज आणि डेट काय येतात? सेम येतात. आणि एप्रिल, जुलै सेम येतात आणि सप्टेंबर आणि डिसेंबर पण काय येतात? सेम येतात. म्हणजे समजा तुम्हाला मी विचारलं 15 जानेवारी इज वेडनेसडे, देन 15 ऑक्टोबर इज, बघा 15 जानेवारीला जर वेडनेसडे असेल तर 15 ऑक्टोबरला पण काय असणार आहे? वेडनेसडेच असणार आहे. सपोज विचारलं 5 सप्टेंबरला सॅटरडे आहे तर 5 डिसेंबरला कोणतं डेट येईल? डेज येईल तर सॅटरडेच येणार. कळलं का? कारण काय बघा, सप्टेंबर आणि डिसेंबरचे डेज काय आहेत आणि डेट काय आहेत? सेम आहेत. हे बाहेर केलं तर आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं काय होतं? इझी जातं, पटकन येतात. आणि लीप इयरमध्ये काय काय सेम असतात बघा. कोणत्या मंथचे डेट? जानेवारी, एप्रिल, जुलै, फेब्रुवारी, ऑगस्ट, मार्च, नोव्हेंबर आणि सप्टेंबर आणि डिसेंबर. लक्षात आलं? हे कशामध्ये असणार आहे? लीप इयरमध्ये. हे लिहून काढायचं आणि बाहेर करून ठेवायचं. ठीक आहे. त्यानंतर ग्रुप्स ऑफ डेट्स ऑकरिंग ऑन द सेम डे, म्हणजे एकाच वीकमध्ये सेम डेला कोणत्या कोणत्या डेट येतात ते आपण बघूया. बघा 1 नंतर 1 जानेवारीला मंडे असेल तर 1 जानेवारीला पण काय असणार? मंडे. 15 जानेवारीला पण मंडे, 22 जानेवारीला मंडे, 29 जानेवारीला मंडे. बघा 1-8 हे सोपं आहे. बघा 1 + 7 8, 8 + 7 15, 15 + 7 22 and 22 + 7 29. आता 2 9 16 23 30, then 3 10 17 24 31. बघा डिफरन्स 7 चा आहे का? 4 + 7 11 + 7 18 + 7 25, 5 + 7 12 + 7 19 + 7 26, 6 + 7 13 + 7 20 + 7 27. आणि इथे 7 चा टेबल लक्षात ठेवा. 7 म्हणजे 7, 7 × 2 14, 7 × 3 21, 7 × 4 28. हे लक्षात ठेवलं नाही ठेवलं तरी चालेल. इझी मेथड कशी लक्षात ठेवायची? 7 ऍड करत जायचे. त्यानंतर एक महत्त्वाचं लक्षात ठेवायचं ते म्हणजे इम्पॉर्टंट डेज इन अ इयर. बघा 3 जानेवारी कोणतं पण इयर असू दे हे सेम डेज राहणार आहेत. बघा 3 जानेवारी द चाइल्ड गर्ल्स डे, दॅट मीन्स बर्थ ॲनिव्हर्सरी ऑफ सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुलेंची जी बर्थ ॲनिव्हर्सरी आहे तिला काय करतात? चाइल्ड गर्ल डे म्हणजे महिला दिवस. बरोबर, मुलींचा दिवस. बरोबर. 26 जानेवारी माहिती आहे तुम्हाला द रिपब्लिक डे. 30 जानेवारी काय? 30 जानेवारी मार्टर डे. ओके. देन 26 फेब्रुवारी मराठी लँग्वेज डे, मीन्स बर्थ ॲनिव्हर्सरी ऑफ कुसुमाग्रज. कुसुमाग्रज काय होते? मराठीमधले मोठे कवी होते. बरोबर, कुसुमाग्रज. त्यांची बर्थ ॲनिव्हर्सरी काय करतात? मराठी लँग्वेज डे. 27 फेब्रुवारीलाच येतो कायम. 28 फेब्रुवारी नॅशनल सायन्स डे. तुम्हाला माहित आहे सायन्स एक्झिबिशन असतात. 8 मार्च वुमेन्स डे. 14 एप्रिल द बर्थ ॲनिव्हर्सरी ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 1 मे इज महाराष्ट्र डे, महाराष्ट्र दिवस, महाराष्ट्र दिन. बरोबर. देन 8 मे रेड क्रॉस डे. 5 जून एन्व्हायरमेंट डे. 1 ऑगस्ट डेथ ॲनिव्हर्सरी ऑफ लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला 1 ऑगस्टला, लक्षात ठेवा. 15 ऑगस्ट तुम्हाला माहिती आहे इंडिपेंडन्स डे. 5 सप्टेंबर इज टीचर्स डे. ओके. देन 2 ऑक्टोबर बर्थ ॲनिव्हर्सरी ऑफ बोथ, दॅट इज महात्मा गांधी अँड लाल बहादूर शास्त्री. या दोघांची बर्थ ॲनिव्हर्सरी कधी असते? 2 ऑक्टोबरला. Then 11th November Education Day, that means
बर्थ एनिव्हर्सरी ऑफ अब्दुल कलाम, माहिती आहे APJ अब्दुल कलाम. ओके. देन 14 नोव्हेंबर द चिल्ड्रन्स डे, तुमचा दिवस आहे बरोबर. बर्थ एनिव्हर्सरी ऑफ पंडित नेहरू, कारण पंडित नेहरूंना लहान मुलं आवडायची बरोबर. 6 डिसेंबर द डेथ एनिव्हर्सरी ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 20 डिसेंबर डेथ एनिव्हर्सरी ऑफ संत गाडगे बाबा. 25 डिसेंबरला काय असतो, क्रिसमस. ओके. आता कोणते सेम डेला येतं ते बघूया आपण. बघा, डेथ एनिव्हर्सरी ऑफ लोकमान्य टिळक, इंडिपेंडन्स डे, टीचर्स डे and the children's day, okay, occurs on the same day of the week in the same year. बघा काय म्हटलं मी, occurs on the same day of the week in the same year, म्हणजे एकाच वर्षामध्ये. बघा, ज्या दिवशी डेथ एनिव्हर्सरी ऑफ लोकमान्य टिळक असेल त्याच दिवशी इंडिपेंडन्स डे असणार आहे, सेम डेला टीचर्स डे असणार आहे आणि सेम डेला चिल्ड्रन्स डे असणार आहे. कळलं. अँड महाराष्ट्र डे 1 मे, गांधी जयंती 2 ऑक्टोबर and Christmas 25 डिसेंबर. These 3 days occur on the same day of the week. हे पण काय असतात, सेम डेला असणार. ज्या दिवशी महाराष्ट्र डे असणार त्याच दिवशी 25 डिसेंबरचा डे असणार आहे. म्हणजे महाराष्ट्र डे जर मंडेला असेल तर 25 डिसेंबर क्रिसमस पण मंडेलाच असणार आहे. कळलं. त्यानंतर डे फॉल्स ऑन ट्यूजडे, देन that means if Maharashtra day falls on Tuesday, then Gandhi Jayanti also falls on Tuesday in the same year. बरोबर. The 4 days always comes next day of the week of 3 days. बरोबर. बघा, the 4 days always comes next day of the week of 3 days. If Maharashtra day falls on Wednesday, then the children day must be an Thursday. बघा, महाराष्ट्र डे वेनसडेला असेल तर चिल्ड्रन्स डे कधी असणार आहे, थर्सडेला असणार. लक्षात ठेवा. आणि या लाईनचा अर्थ कळला का. द 4 डेज, 4 डेज म्हणजे कोणते, तर बघा मी कोणते डेज हे बघा. डेथ एनिव्हर्सरी ऑफ लोकमान्य टिळक, इंडिपेंडन्स डे, टीचर्स डे अँड द चिल्ड्रन्स डे, हे जे 4 दिवस आहेत ते, याचा अर्थ ऑलवेज कम्स नेक्स्ट डे ऑफ द वीक. म्हणजे MGX मध्ये हे जे 3 दिवस आहेत, महाराष्ट्र डे, गांधी जयंती अँड क्रिसमस, यांच्या नेक्स्ट डेला येतात. कळलं का. म्हणजे आता मी सांगितलं तसं, जर का गांधी जयंती ट्यूजडेला येत असेल, बघा गांधी जयंती ट्यूजडेला येत असेल तर त्याच्या नेक्स्ट डे, ट्यूजडे नेक्स्ट डे काय येतो, थर्सडे. बरोबर. नेक्स्ट डेला काय येणार आहे, थर्सडेला वेडनेसडे. बरोबर. तसंच ते बघा महाराष्ट्र डे, बघा महाराष्ट्र डे कशामध्ये आहे तर MGX मध्ये आहे. बघा ह्या 3 दिवसामध्ये आहे. बरोबर. MGX म्हणजे काय, हा M घेतला, हा G घेतला आणि हा X घेतला म्हणून त्याला MGX म्हटलंय, शॉर्ट फॉर्म. कळलं का. MGX मध्ये समजा महाराष्ट्र डे फॉल्स ऑन वेडनेसडे, मग चिल्ड्रन्स डे त्याचा नेक्स्ट डे म्हणजे काय ना, थर्सडेला. बरोबर. इंडिपेंडन्स डे पण कशाला असणार आहे, थर्सडेला असणार. इन इंडियन नॅशनल कॅलेंडर अँड इन अन ऑर्डिनरी इयर, कोणते कोणते आहेत, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण अँड भाद्रपद मंथ्स हॅव 31 डेज. बघा मी काय सांगतो, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण आणि भाद्रपद यांचे दिवस किती असतात, 31 असतात. कळलं. आणि अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन हे लास्ट 6 मंथ्स आहेत, त्याचे किती डेज असतात, 30 डेज असतात. बट इन लीप इयर चैत्र हॅज 31 डेज. ओके. आणि ऑर्डिनरी इयर मध्ये चैत्राला किती असतात, 30 डेज. हे लक्षात ठेवा. We have to remember this. See, English months. Okay. January, how many days? 31 days. If it is 31 days, then how many odd days are there? 3 odd days. Okay. February 28 for normal year, 29 for leap year. March 31, April 30, May 31, June 30, July 31, August 31, September 30, October 31, November 30 and December 31. Then Marathi months, Chaitra
30 और 31. 30 केव्हा असतात नॉर्मल आणि 31 केव्हा असतात लीप इयरला. वैशाख 31, ज्येष्ठ 31, आषाढ 31, श्रावण 31, भाद्रपद 31, अश्विन 30, कार्तिक 30, देन मार्गशीर्ष 30, पौष 30, माघ 30 आणि फाल्गुन पण 30. ओके, हे सगळं लिहून काढायचं आणि लक्षात ठेवायचं. राईट अँड रिमेंबर. देन व्हॉट यू मीन बाय लीप इयर? A year having number divisible by 4 is a leap year. Okay, the month of February has 29 days in a leap year. In 2016 the month of February had 29 days. Okay, and therefore it is a leap year. Okay, there are 366 days in a leap year. A century year not divisible by 400 is not a leap year. Remember, for example, AD 1900 was not divisible by 400. म्हणजे या 19 ला 4 ने डिवाइड होतं का? नाही, म्हणजे ते लीप इयर नाही. ओके, बट AD 2000 was a leap year. Remember this. Okay, observe the dates for particular day. You will find the difference of 7 between the consecutive dates for particular day. For example, Friday falls on 1st January 2016. All the next Fridays falls on 1st plus 7 8, 8 plus 7 15, 15 plus 7 22 and 22 plus 7 29. Then see the table showing the number of days occurring 5 times in a month. आता बघा 28 days असता मंथ असेल तर नंबर ऑफ डेज ऑकरिंग 5 टाइम्स एक पण नसतो. लक्षात ठेवा, कारण 7 4 जा 28 संपले ना, बरोबर. 5 टाइम कोणता येणार नाही. 29 डेजचा असेल फेब्रुवारीच असतो फक्त. लक्षात ठेवा, आणि हे केव्हा होऊ शकतं? फक्त लीप इयरला, बरोबर. म्हणजे फर्स्ट डे जो आहे तो 5 टाइम येतो. म्हणजे 1 फेब्रुवारीला जर मंडे असेल तर मंडे किती वेळा येणार त्या मंथमध्ये? 5 टाइम्स. आणि बाकी सगळे डेज किती वेळा येणार? 4 टाइम्स. लक्षात ठेवा. आता 30 डेजचा मंथ असेल, सपोज एप्रिल आहे, तर एप्रिलचे पहिले 2 दिवस जे आहेत, फर्स्ट 2 डेज ऑकर्स 5 टाइम्स. म्हणजे समजा 1 एप्रिलला मंडे असेल तर मंडे किती वेळा येणार आहे? 5 टाइम्स. 1 एप्रिलला समजा वेनसडे असेल तर वेनसडे किती येणार? 5 टाइम्स. 1 आणि 2 एप्रिलला जे डेट असतील ते किती वेळा येणार आहे? 5 टाइम्स. आता 31 डेजचा मंथ असेल तर किती? पहिले 3 दिवस जे आहेत ते किती वेळा येणार आहे? 5 टाइम्स. लक्षात आलं एवढं? नाउ सी सम क्वेश्चन्स. 22nd February 2016 falls on Monday. What will be the weekday on the same date in the year 2017? म्हणजे आपल्याला विचारलेलं आहे 22nd February 2017 ला कोणता डे असेल, बरोबर. आता एक लक्ष द्या, 16 ला 4 ने डिवाइड होतं, बरोबर. 4 4 जा 16 अँड दॅट्स वाय दिस इज अ लीप इयर. आता लीप इयर असेल तर किती दिवस पुढे जातात नेक्स्ट इयरला? 2 दिवस पुढे जातात. मग आता मंडे आहे, मंडेच्या पुढे 2 दिवस जा, ट्यूजडे आणि वेनसडे. म्हणजे ऑप्शन नंबर 3 काय येणार आहे तुमचं? राईट आन्सर. The Independence Day in the year 2014 was Friday. What was the weekday on the Gandhi Jayanti in the year 2015? See, the Independence Day is on 15th of August. Okay, 15 August 2014 was Independence Day. Okay, and Gandhi Jayanti is on 2nd October. You know Gandhi Jayanti is 2nd October. Okay, but what was the weekday on the Gandhi Jayanti in the year 2015? First year 2014 is not a leap year. Okay, आणि लीप इयर नसेल तर पुढच्या वर्षामध्ये किती दिवस पुढे जातात? तर 1 दिवस पुढे जातो. मग आपण इथे काम करू. पहिल्यांदा 15 ऑगस्ट 2015 ला बघा इथे किती काय होता? फ्रायडे होता, बरोबर. फ्रायडे होता. तर 2015 ला काय असणार? 1 दिवस पुढे जातो की नाही? म्हणजे काय असणार इथे? सॅटरडे. बघा 15 ऑगस्ट 2015 ला काय झाला? सॅटरडे झाला, बरोबर. आता बघा 15 ऑगस्ट 2015 आपल्याला कुठेपर्यंत जायचं आहे? तर 2nd ऑक्टोबर पर्यंत जायचं आहे, बरोबर आहे. 15 ऑगस्ट महिन्याला किती दिवस असतात? तर 31 मधून हे 15 गेले म्हणजे किती राहिले ऑगस्टचे? बघा 16 डेज, बरोबर. सप्टेंबरला किती असतात? तर 30. आणि ऑक्टोबरचे 2nd ऑक्टोबर पर्यंत किती दिवस मिळतात आपल्याला? फक्त 2 डेज, बरोबर. 2 डेज म्हणजे आता बघा 16 + 30 + 2 जर केला आपण तर किती आन्सर येतं? 6 + 2 8
आणि 3 + 1 4. मग आता 48 आले बरोबर. तर 48 डिवाइडेड बाय 7 करायचं. व्हेरी इझी. 7 6 जा 40, 7 6 जा 42. मग आता किती राहतं रिमाइंडर 6. रिमाइंडर किती आहे 6. आता रिमाइंडर 6 आहे याचा अर्थ काय आला तर 6 ऑड डेज बरोबर. आता सॅटर्डे नंतर 6 डेज काय जायचं पुढे जायचं. आता सॅटर्डे नंतर काय येणार बघा 6 डेज बघा. संडे, मंडे बरोबर, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे किती झाले 1 2 3 4 5 आणि काय येणार फ्रायडे. म्हणजे आपला आन्सर काय येईल फ्रायडे बरोबर. म्हणजे इथे आन्सर काय येणार ऑप्शन नंबर 4 फ्रायडे. ओके कळलं कसं ते. नेक्स्ट क्वेश्चन इज द गर्ल्स चाइल्ड डे in the year 2016 fell on Sunday. What will be the day on the Maharashtra Day in that year? आता एक लक्षात घ्या गर्ल्स चाइल्ड डे जो आहे तो कधी असतो तर 3 जानेवारी बरोबर. इथे लिहितो मी 3 जानेवारी बरोबर. 3 जानेवारीला काय असतो गर्ल्स चाइल्ड डे हे तर माहिती आहे आपल्याला. आता काय विचारले महाराष्ट्र डे. महाराष्ट्र डे कधी असतो 1 मे बरोबर. 1 मे. मग आता मला सांगा जानेवारीचे किती दिवस राहतात बघा. तर गेले म्हणजे किती दिवस राहिले जानेवारीचे तर टोटल किती असतात 31 असतात ना. 31 मधून 3 गेले म्हणजे जानेवारीचे किती डेज राहिले 28 प्लस 2016 लीप इयर आहे का आहे. म्हणजे फेब्रुवारीचे किती दिवस असणार 29 बघा. 2016 इज अ लीप इयर देअरफॉर फेब्रुवारी हॅज 29 डेज. ओके. देन मार्चचे किती असतात 31. एप्रिल किती असतात 30 आणि हा मेचा किती 1 डे. किती इझी आहे बघा कसं करायचं. आता बघा इथे सगळ्यांची ऍडिशन करा इझी. 1 + 1 2 2 + 9 11 11 + 8 19 1 कॅरी. ओके. 3 + 1 4 4 + 3 7 7 + 2 9 + 2 11 म्हणजे किती आलं 119. आता या 119 ला किती डिवाइड करायचं सांगितलं मी 7 ने. 7 1 जा 7 किती आले 4 बरोबर. 7 7 जा 49 म्हणजे काय येतं 0 आन्सर येतं ना. रिमाइंडर काय राहतो आहे 0 राहतो आहे. आता रिमाइंडर 0 राहतो याचा अर्थ ऑड डे किती आले 0 आले. 0 म्हणजे आपल्याला दिवस जो आहे तोच राहणार आहे. म्हणजे काय असणार आहे बघा महाराष्ट्र डे पण कधी येणार आहे संडेलाच येणार आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 1 इज युअर करेक्ट आन्सर. कळलं. आता अजून एक बघू. 1 मार्च 1997 वॉज ऑन सॅटरडे. व्हॉट डे वॉज ऑन द इंडिपेंडन्स डे ऑफ द इयर 1997. आता बघा 1 मार्च 1997 ला काय आहे सॅटरडे आहे बरोबर. मग काय विचारलं इंडिपेंडन्स डे. इंडिपेंडन्स डे कधी असतो तर माहिती आहे तुम्हाला 15 ऑगस्टला बरोबर आहे ना 15 ऑगस्टला. मग आता 1 मार्च 1997 वॉज ऑन सॅटरडे. मग आता मार्चचे ऑड डे किती आहेत बघा. एकदम इझी मेथड सांगतो. मार्चचे ऑड डे किती येणार बघा. टोटल मार्चचे किती डेज असतात तर 31 डेज असतात बरोबर आहे. म्हणजे मार्चचे ऑड डे किती येणार 3 येणार. ऑड डे ऑफ मार्च 3 बरोबर. एप्रिलचे किती येणार 30 डेज असतात म्हणून 2 बरोबर. मे ला किती असतात 31 म्हणजे 3. जूनला किती असतात 30 म्हणजे 2. जुलैला किती असतात 31 म्हणून 3. एवढं कळलं आधी. आता हे किती ऑड डे येतात बघा 3 + 2 5 + 3 8 + 2 10 + 3 13 आले बरोबर. 13 ऑड डे आले आपल्याकडे. पण 13 मधून हा जो 1 आहे 1 मार्च ऑलरेडी आपल्याकडे आहे तो काय करावा लागेल मायनस. म्हणजे 13 - 1 केलं तर किती येणार इथे 12 ऑड डे येतील बरोबर. 12 ऑड डे. आता पण आपलं इंडिपेंडन्स डे पर्यंत जायचं आहे. म्हणजे अजून किती याच्यामध्ये डेज ऍड करावे लागतील तर 15 डेज. म्हणजे किती येणार 5 + 2 7 आणि 27. मग आता मला सांगा 27 डिवायडेड बाय 7 केलं तर किती येतं 7 3 जा 21 बरोबर. आणि किती राहतात बघा 6 राहतात बरोबर आहे. म्हणजे आपल्याला सॅटर्डेच्या पुढे किती डेज गेलं पाहिजे 6 डेज गेलं पाहिजे बघा. सॅटर्डे नंतर पुढे चला 6 डेज. संडे, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे आणि काय येणार आहे फ्रायडे. म्हणजे आपला ऑप्शन नंबर किती राईट येणार आहे 3rd इज युअर राईट आन्सर.
ही इथली मेथड काय बघू नका, तुम्हाला कळणार नाही. मी सांगितली ती मेथड कळली. If the year 1996 began with Monday, then on which day was the year 1999 started? आता हे कसं करणार बघा. 1996 ला काय आहे, मंडे आहे. आता बघा 1996 इथे मी लिहितो 1996, then 97, 98 and 99. आता 1996 हे काय लीप इयर आहे, बरोबर आहे. 1996 ला काय मंडे आहे. लीप इयर असेल तर नेक्स्ट इयरला किती दिवस पुढे जातात, 2 दिवस. मग मंडेचा काय होणार, ट्यूजडे आणि वेनसडे होईल इथे, बरोबर. आता इथे 1997 लीप इयर आहे का, नाही. मग 98 ला जेव्हा जाणार तेव्हा किती दिवस पुढे जाणार, 1 दिवस. वेनसडेचा काय होणार, थर्सडे. पुन्हा 98 to 99 ला 1 दिवस पुढे जाणार, म्हणजे कोणता दिवस येणार, फ्रायडे. बघा फ्रायडे आन्सर आहे का, ऑप्शन नंबर 4. समजलं नक्की. लीप इयर असेल तर 2 दिवस पुढे जायचं, नॉर्मल इयरला 1 दिवस पुढे जायचं. If the teacher's day falls on Thursday in a year on which day was the children's day celebrated in the same year. बघा टीचर्स डे कधी असतो तर 5 सप्टेंबर. आपल्याला माहित आहे टीचर्स डे, बरोबर. मैत्री तो 5 सप्टेंबर टीचर्स डे. तो कधी आहे बघा, फॉल्स ऑन थर्सडे. ओके, थर्सडे. टीचर्स डे इज ऑन थर्सडे. द चिल्ड्रन्स डे कधी असतो, 14 नोव्हेंबर, बरोबर. चिल्ड्रन्स डे कधी असतो, 14 नोव्हेंबर. आपली इझी मेथड ट्राय करा आपण. 5 सप्टेंबर, सप्टेंबर महिन्याचे दिवस किती असतात तर 30, बरोबर. 30 मधून 5 मायनस करा म्हणजे सप्टेंबरचे किती राहिले, 25 डेज, बरोबर आहे. त्यानंतर ऑक्टोबर, ऑक्टोबर मध्ये ऑड डे किती असतात सांगा. ऑक्टोबरला दिवस किती असतात, 31, म्हणजे किती ऑड डे असणार आहे, 3 ऑड डे, बरोबर. आणि नोव्हेंबरचे किती दिवस आहेत आपल्याकडे, 14 डेज आहेत, बरोबर आहे की नाही. मग आता याची ॲडिशन केली तर किती येते, मीच आहेत 5 + 3 8, 8 + 4 12, 1 कॅरी, 2 + 1 3 + 1 42. आणि 42 ला काय करायचं, 7 ने डिवाइड करायचं. 7 6 42. रिमाइंडर काय आला बघा, 0 रिमाइंडर आला म्हणजे जो आहे तोच दिवस राहणार आहे, बरोबर. म्हणजे बघा टीचर्स डेला काय थर्सडे आहे, मग चिल्ड्रन्स डे सुद्धा काय येणार, थर्सडेलाच येणार, म्हणजे ऑप्शन नंबर 1 येणार. लक्षात आलं. इफ द इयर 2012 began with Sunday, then on which day was the year 2011 started? आता काय लक्ष द्या, इथे उलटा प्रश्न विचारलाय बघा. मी इथे लिहितो 2012 जे आहे ते कधी स्टार्ट होत आहे, संडेला, बरोबर. तर काय विचारलंय आपल्याला, 2011 हे कोणत्या डेटला येणार. आता इथे बघा जरा, 2012 काय आहे, लीप इयर आहे, बरोबर आहे. आता आपण मागून पुढे जाताना काय करतो, 2 दिवस ऍड करतो. मग आता पुढून मागे जाताना 2 दिवस काय करावे लागतील, मायनस करावे लागतील. म्हणजे संडेतून 2 दिवस मागे चला, सॅटरडे. त्यानंतर काय येणार इथे मग, फ्रायडे, बरोबर. म्हणजे फ्रायडे म्हणजे ऑप्शन नंबर काय येणार आहे, 1 येणार आहे. कळलं नक्की. असं का केलं, कारण 2012 लीप इयर आहे म्हणून. जर हे लीप इयर नसतं तर संडे फ्रायडेच्या ठिकाणी काय आलं असतं आन्सर, सॅटरडे आलं असतं. ठीक आहे. इथे आपला कॅलेंडरचा पार्ट 2 आपण संपवूया. ठीक आहे. मग पार्ट 2 तुम्हाला समजलेला असेलच, बरोबर. त्यानंतर आपण पुढच्या पार्टमध्ये काय घेणार आहोत, कॅलेंडर पार्ट 3.